महाराज इकडे एक मिनिट तसे करत आहे. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. साधू महाराज की जय. उपाध्यक्ष पुष्पार्पण स्वागत करते हैं. कुंडली गौरधारी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. साधू महाराज साईनाथ गाडेवा वतेवा आर्यवैश्य महासभेचे मुख्य प्रचारक कोकडवा या सर्वांचे श्री क्षेत्र रंगीशाळेने आहे. या रंगीशाळेमध्ये चैतन्य महाराज तेंडुलकर यांची भागवत कथा व हरिनाम सप्ताह असं सगळं असतं. पण एक स्थान मागलेले असतं, ते स्थान मागण्याच्या प्रकारचं असतं. आणि स्थान महात्म्याबरोबर दूध आहे, दुधामध्ये जर साखर पडली अजून ते गोड अशा प्रकारचं होत असतं. तसं आपला सप्ताह जो आहे तो सप्ताह नैमिषारण्य चैतन्य महाराज तेंडुलकर यांची भागवत कथा जी आहे ती भागवत कथाच्या प्रकारची आहे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की होतो. आदरणीय व्यासपीठ गुरुवर्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज, गुरुवर्य हरिभक्तपरायण एकनाथ महाराज कंधारकर, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कंधारकर आणि कीर्ती मायबाईच्या चरणी साष्टांग दंडवत भक्त आणि वैकुंठवासी शंकर महाराज कंधारकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भक्तजन आणि साधू महाराज सेवा समितीचे सर्व डायरेक्टर, या साधू महाराज सेवा समितीच्या जवळजवळ आपण की प्रत्येक सप्त्याला पंढरपूरची धर्मशाळा ज्या दिवशी उद्घाटन झालं पहिला सप्ताह त्या अगोदर सप्ते झालेले आहेत. काशीपासून गुरुमाईच्या अस्थि विसर्जनला जाऊन काशीपासून सप्त्याची सुरुवात झाली तरी आणि आमचा सहभाग पंढरपूर पासून तसं पैठणला जेव्हा सप्ताह झाला आणि आळंदी पैठण आणि आळंदी पासून आमची सुरुवात त्या ठिकाणी झाली. आणि आळंदीला एक आम्ही संकल्प केला की पंढरपूर या ठिकाणी आपली साधू महाराज सेवा समितीची धर्मशाळा बांधायची आणि ती आणि त्या धर्मशाळेचं उद्घाटन त्या ठिकाणी आपण करून आणि तेव्हापासून आपण प्रत्येक सप्त्यामध्ये देराजीने ही साधू महाराज सेवा समितीचा भाग सहभाग काळकरी असतील, काळकरी तर पूर्वीपासूनच आहे, आजपासून नाहीये. जोपर्यंत साधू महाराज संस्थान आहे तेव्हापासून काळकरी आहे. आज त्यांचा सहभाग नाहीये, तेव्हापासून त्यांचा सहभाग.
सेवा समितीमुळे आणि साधू महाराजांमुळेच मी ते महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचा अध्यक्ष आहे आणि त्यामुळेच मी ते त्या ठिकाणी काम करू शकतो आणि ही ताकद माझ्या आज मला खूप जण म्हणतात की तुम्ही किती दिवस घरी राहता. खरं म्हणजे मला एकदा असं वाटतं की मी 20 दिवस सुद्धा 10 दिवस सुद्धा मी घरी राहतो. आता आज संध्याकाळी मी चाललो, आज मुक्काम करणार, उद्या सकाळी 10 वाजता निघालो. म्हणजे मी पुण्यामध्ये 10 दिवस सुद्धा राहत नाही आणि 24 आवर्स म्हणजे की दिवस नाही रात्र नाही केव्हाही. आता विमानाचं जर तुम्हाला माहिती आहे की कधी रात्री बेरात्री त्याची झोप कधीच नसती विमानाने जर प्रवास करायचा आणि गाडीने प्रवास करायचा असेल तर दिवस जातो. कारण मी रात्रीचा प्रवास करत रात्री गाडीत कधीच फिरत नाही. रात्री 10 ते 11 हायएस्ट कधीतरी चुकून 12 संपलं. 12च्या पुढे रात्री प्रवास मी कधीच करत नाही गाडी. आणि म्हणून ही जी एनर्जी आणि ताकद ही साधू महाराजांनी बालाजींनीच दिलेली आहे. कारण तेच सांभाळतात. मला आज गेले 20 वर्ष शुगर आहे. लोक म्हणतात शुगर असताना तू एवढं कसं फिरतोस, खाण्याचं कंट्रोल काय करतो, काय करतो, काय खाण्यावर तर कंट्रोल ठेवलंच पाहिजे. आपण प्रवास केला तरी आपल्या शरीराकडे सुद्धा. परवाच मी डॉक्टरकडे दाखवायला गेलो. डॉक्टरने मला म्हणलं अरे समाजाची सेवा करत असताना स्वतःकडे काहीतरी लक्ष द्या, स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. की ही सगळी ताकद मला तुम्हाला सांगावं शिकावं वाटते की आज मी 61 वर्ष पूर्ण केलं, 62 वर्षात मला आणि 62 वर्ष म्हणजे मी आज साधू महाराजांची 15-20 वर्षापासून सेवा करतोय. समाजाचं मी काम जवळजवळ 30-35 वर्षापासून करतोय. पुण्यामध्ये असेल कुठेही असेल. मग ही एनर्जी ही आपल्याला परमेश्वराशिवाय मिळत नाही. ते परमेश्वराची ताकद आहे आणि परमेश्वराकडून ही आपल्याला एनर्जी मिळालेली आहे. आणि म्हणून आज मला खूप म्हणजे आनंद वाटतो साधू महाराजांचं काम करत असताना. कारण सगळेजण की पाहतात की बाबा नंदू सावकार काय करतात, नंदू सावकार काय करतात, नंदू सावकार म्हणजे सर्वस्व मी नाहीये. सर्वस्व मी असलो तरी तुम्ही सगळे आहात म्हणून मी. आज आमची ही सेवा समितीची टीम जी आहे, आज काळेकर असतील, सुधीर सावकार असतील, पहिलं बंडू शेठ होते, तुकाराम सावकार असतील, महेश शेठ असतील, काही आता नवीन आले, मोठेवर आले, सायनाथ गाजेवार, चंद्रकांत मुंडाळे, हे सगळे प्रकाश गाजेवार, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून माझा एक शब्द कोणी पडू देत नाही आणि त्या शब्दाला मान ठेवून काम करतात. म्हणून आपण एवढं काम करू शकतो. आणि म्हणून हे एक सगळ्या टीमच्या पाठीमागे एक जण असला तरी खरं त्या टीमला महत्व असतं. टाळकऱ्यामध्ये टाळकरी भजन करत असताना त्याच्यामध्ये दोघांपुढे माईक असतो. म्हणणारे कीर्तन करणारे कीर्तनकार आणि म्हणणारे दोघं जण. मग त्याच्यामागे त्याला साथ देणारे बाकी सगळे टाळकरी असतात. याचा अर्थ ती एकटी नाही, ती एकाएकाला ती संधी त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि अशा पद्धतीने आज आपण साधू महाराज सेवा समितीच्या वतीनं आज आपण निमेशारांनी या ठिकाणी भागवत कथा, आपल्या साधू महाराज सेवा समितीमध्ये भागवत कथा हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांची पहिली भागवत कथा ही साधू महाराज सेवा समितीच्या वतीनं निमेशारांनी बद्रीनाथला आले होते. त्यावेळेला बद्रीनाथला भागवत कथा नव्हती, हरिपाठ भाष्य होतं. हरिपाठावर काय ज्ञान देतात, हरिपाठ काय आहे, हरिपाठ त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला समजून सांगितलं. आज तर आम्ही त्या ठिकाणी 900, 1000, 1000 भक्तांना आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो. आणि बद्रीनाथ सारख्या ठिकाणी 8-8 दिवस राहायचं म्हणजे काही हे नाहीये, सोपं नाहीये. आणि बरेच जण आम्हाला माहिती आहे त्यावेळेला ते बाळ आला होता 1-2 वर्ष अगोदर. तर लोक म्हणजे अहो ते बाळ आला, आम्हाला नको, आम्हाला नको, आम्हाला नको, आम्हाला नको. मदत तर कुठेही येणार आहे. आणि देवाच्या दारात मरण आलं तर त्याच्याशिवाय भाग्यवान कोण आहे? देव काय सोपा असला का तुम्हाला तिथं मरण द्यायला? कुठंच मरण येत नाही. आणि मरण कुठेही यायचं असेल तर ते कुठंच राहत नाही. आणि म्हणून आम्ही लोकांना सांगितलं तुमची इच्छा असेल तर तुम्ही या, नाहीतर येऊ नका. बाळ काही दरवर्षी येणार आहे, येणार नाही. एखादी विमानाची दुर्घटना घडली, अहमदाबादवरून विमान निघालं, दुर्घटना घडली, 250 ला 250 मृत्यू पावले. पण ती घटना काही नेहमी होत असते. नशिबात ते त्या ह्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही. परमेश्वरांचं बोलवणं आलं की कोणीच थांबू शकत नाही. सगळेच जाणार आहे, सगळ्यालाच जायचं आहे, कोणी थांबणार नाही. म्हणून आज साधू महाराज सेवा समितीच्या वतीनं त्या ठिकाणी आपण एवढा चांगला सुंदर म्हणजे कुठलाही त्रास न होता आपण तो सप्ताह त्या ठिकाणी संपला.
जगात त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि मग आता आपण नांदेड पुणे या दोन ठिकाणाहून आपण प्रवास करतो. दरवर्षी काही पुण्याहून असतात, काही नांदेडहून असतात आणि काही भक्तजन असं असतात की त्यांनी स्वतः येतात. कोणी विमानाने येतं, कोणी टू टायर काढतं, कोणी बस क्लासने येतं, कोणी कसं, असे काही भक्तजन असतात. आज आपल्याकडे जवळजवळ 750 भक्त हे आपल्याला त्या ठिकाणी सत्याला येणार आहेत. त्याचे लोक धरून 750 आहेत. काळकरी महाराजांचे आणि आपल्याकडे बांधणारे भक्त असे म्हणून आपल्याकडे सगळे 750 भक्त आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत. आपली साधू महाराज सेवा समितीची नेहमीची सिस्टीम आहे की यावर्षी आपल्याला खरं म्हणजे आम्हाला लखनौ पर्यंत ट्रेन होत्या. मनमाडवरनं 2 ट्रेन होत्या. 2 ट्रेन मध्ये आम्हाला फक्त 100 तिकीट मिळाले होते. ह्या गाडीत 100, त्या गाडीत 100. म्हणून आम्ही सगळे तिकीट ती कॅन्सल केली आणि आपण डायरेक्ट नांदेडवरनं झाशी या ठिकाणी आपण जातो. झाशी म्हणजे आपल्याला त्या गाडीमध्ये तिकीट उपलब्ध होते आणि ते तिकीट उपलब्ध आपल्या जवळजवळ त्या ठिकाणी की 43 आणि 42 तिकीट वेटिंग आहे. आणि तुमच्या पत्रिकेवर जर आदेश लिहिला असेल, वेटिंग लिहिला असेल तर तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही. आम्ही ते तिकीट तुम्हाला तात्काळमध्ये काढून देणार आहोत. तात्काळमध्ये कन्फर्म होतील 100%. त्याच्यात काही काळजी नाही आणि कोणीही काळजी करण्याचं कारण नाही की माझा आदेश आलंय, कार्यकर्ता फोन करा. आदेशचे तिकीट 1 दिवस अगोदर मिळतं आणि तुम्हाला तुमचा रेल्वे स्टेशनवर तुमचा सीट नंबर किंवा आम्हाला जर अगोदर मिळाला तर 1 दिवस अगोदर तुम्हाला फोन करून कार्यकर्ता राजू त्यांना सगळ्यांना कळवेल की बाबा तुमचा सीट नंबर आदेशी तर कन्फर्म होऊन जातात, त्याच्यात काही वादच नाही. पण तात्काळमध्ये जे आपल्याला वेटिंगची तिकीट काढायची, वेटिंग कन्फर्म होते की नाही होते सांगता येत नाही, कारण 42 वेटिंग आहे. पण जेव्हा आदेशी तर आपल्याला कसं असतं कन्फर्म असतात, त्या 43 मध्ये आपले 22 कन्फर्म आहेत आणि 22 होत असतात. त्याच्यामुळे आदेशीची कुठलीही चिंता नाही. म्हणून तुम्ही त्याची कुठलीही काळजी करू नका. तुमची काळजी आम्हाला आहे, आम्ही बिलकुल काळजी करू. आणि ही ट्रेन आपल्याला नांदेडवरनं 2 तारखेला गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस 2 तारखेला सकाळी 11 वाजता ती ट्रेन आहे. आपण रेल्वे स्टेशनला 9 वाजेपर्यंत सर्वांनी यायचं. तिथं आपण भजन वगैरे करतो आणि भजन करून मग आपण तिथून रेल्वेत बसत असतो. आणि ही रेल्वे आता काही जणांचे की आम्ही आता ह्या वेळेला असंही केलेलं आहे की आता काय झालंय की ट्रेन मध्ये आताची हे झालेलं आहे की एसी तिकीट जास्त राहतात आणि नॉन एसी कमी राहतात. म्हणजे नॉन एसीची तिकीट मिळत नाही आणि म्हणून त्या 2 ट्रेन मध्ये तिकीट मिळाले होते ते कॅन्सल करून काही जणांचे नॉन एसीचे सुद्धा आम्ही आता काळकऱ्यांचे सुद्धा काही एसी मध्ये असतील. असं समजू नका की हा काळकरी एसी मध्ये गेला आणि हा काळकरी नॉन एसी मध्ये आला, असं काही समजू नका. जे तिकीट मिळतील ते घे म्हणून आम्ही त्याला सांगितलेलं होतं की बाबा मिळू दे, 200-400 रुपये जास्त गेले तर गेले, पण कन्फर्म तिकीट पाहिजे. कारण 24 तासाचा प्रवास हा 1-2 तासाचा 4 तासाचा प्रवास नाही. आपल्याला इथून मनमाडला उतरायचं होतं आणि मनमाडून परत दुसरी ट्रेन धरून आपल्याला कुठं जायचं होतं. त्यावेळी आम्ही आता झाशीला उतरतोय आणि झाशीला उतरून आम्ही त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स केले आणि त्या ट्रॅव्हल्सने आपल्याला झाशीवरनं 370 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. 370 किलोमीटर आहे झाशीवरनं बाय रोड. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला या ठिकाणी गाडी नंबर देऊ. तुम्ही रेल्वेत बसल्यानंतर आम्ही तुम्हाला प्रत्येकाला गाडी नंबर देऊ. त्याच गाडीमध्ये त्यांनी जाऊन बसायचं. 1, 2, 3, 4, 5 अशा 9 गाड्या झाशीला येणार आहेत. 9 गाड्या झाशीला आल्यानंतर त्या गाडीला स्टिकर लागलं जाईल की 1 ते 9. ज्या भक्तांनी आम्हाला पैसे भरलेले आहेत की तिथपर्यंत जाण्याचे परस्पर येणाऱ्या भक्तांचं आम्ही त्यामध्ये गाडीची व्यवस्था केलेली नाही. कोणी जर आमच्या ट्रेन मध्ये येत असेल तर त्यांना माझी विनंती आहे की आम्ही कुठलीही ती व्यवस्था केलेली नाही तुमच्यासाठी.
आणि ज्यांनी आमच्या सोबत येत आहेत ज्यांचं तिकीट आम्ही काढलेलं आहे तेच भक्त त्या गाडीमध्ये बसतील आणि त्या भक्तांना आम्ही गाडी नंबर त्या ठिकाणी काळेकर, सुधीर, प्रदीप पोपटवार, हे सगळे महेश शेठ, मोतेवार आणि राजू हे सगळेजण तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला गाडी नंबर देतील. आम्ही ते गाडी नंबर 45 सीटरची गाडी आहे, प्रत्येकाला 45 चे आम्ही वाटप करणार. त्यांनी उद्या परवा 2 दिवसांमध्ये सगळ्या गाड्या ठरवतील, आमच्याकडे गाडीचे नंबर येतील. गाडीचे नंबर आल्यानंतर आणि सगळ्यांना गाड्या आम्ही सारख्या केलेल्या. या गाड्यानं प्रवास आहे म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो परवा. लखनौ या ठिकाणी जाऊन स्वतः गाडी पाहून गाडीमध्ये बसून की आम्ही सगळ्या गाड्या की एकही गाडी की आम्ही नॉन एसीची घेतलेली नाही. आम्ही एसीच्या गाड्या चांगल्या असतात पण चालताना नॉन एसी चालणार आहे, एसी चालणार नाही. आणि चांगल्या गाड्या पॅक गाड्या की जेणेकरून आपल्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून मी स्वतः त्या ठिकाणी 2 दिवस राहून त्या गाड्या ठरवून आलेलो आहे. आणि त्या गाड्या त्या ठिकाणी येतील, त्या गाड्यामध्ये बसून आपण निमेषारण्य या ठिकाणी जाणार.